हॅलो अँड वेलकम टू जे कृष्णमूर्ती लर्निंग। आज आपण काय डिस्टन्स, काय डिस्प्लेसमेंट, काय स्पीड, काय वेलोसिटी, काय फोर्स, काय ॲक्सेलरेशन, काय या बेसिक गोष्टी शिकणार आहोत। व्हॉट इज सर्वप्रथम व्हॉट इज डिस्टन्स। डिस्टन्स म्हणजे काय? द डिस्टन्स इज द अमाउंट ऑफ स्पेस बिटवीन टू थिंग्स। अमाउंट ऑफ स्पेस बिटवीन टू थिंग्स। एक एक्झाम्पल देतो। समजा तुम्हाला तुमच्या गावाच्या बस स्टँडला जायचं। बस स्टँडला जायला काय करतात तुम्ही? घराच्या बाहेर निघतात, बाहेर निघून मेन रोडला जातात, मेन रोडून त्या बस स्टँड पर्यंत जातात। मग काय करतात तुम्ही? डिस्टन्स ट्रॅव्हल करायला, पण त्याला पर्टिक्युलर डायरेक्शन आहे का? तुम्ही एकदा बाहेर गेलात, पुन्हा इकडे गेलात, पर्टिक्युलर डायरेक्शन नाही, त्यामुळे ती स्केलार क्वांटिटी आहे। पण अमाउंट ऑफ स्पेस बिटवीन टू थिंग्स, तुमच्या घरापासून तुमच्या बस स्टँड पर्यंत तुम्ही कसं चालतात? रॅन्डमली। समजा तुमचं हे घर, समजा हे तुमचं हे हाऊस, समजा हे हाऊस आहे आणि हे बस स्टँड आहे। हे काय? बस स्टँड आहे। तुम्ही काय करतात? घराच्या बाहेर निघलात, तिथून मेन रोडवर आलात, तिथून कसं रॅन्डमली आलात, म्हणजे काय केलं? इट इज द अमाउंट ऑफ स्पेस बिटवीन टू थिंग्स। आणि ते कशामध्ये? मीटरमध्ये ट्रॅव्हल केलं जातं। तुम्हाला माहिती आहे डिस्टन्स हे कधी पण मीटरमध्ये मोजलं जातं। ठीक आहे, आपल्याला कळालं की द अमाउंट ऑफ स्पेस बिटवीन टू थिंग्स इज डिस्टन्स। पण डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? डिस्प्लेसमेंट याच्यातच याचा अर्थ आहे की डिस्प्लेसमेंट मीन्स द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू थिंग्स। द शॉर्टेस्ट म्हणजे इथं, मग शॉर्टेस्ट म्हणजे काय? तुम्हाला डायरेक्ट जंप घ्यावा लागेल। तुम्हाला डायरेक्ट इथं यावं लागेल। त्यासाठी काय म्हणजे तुम्ही काय करायला? काहीच नाही, मध्ये काहीच नाही, तुम्ही डायरेक्ट एक हेलिकॉप्टर घ्यायला, घरून बसायला मस्त, डायरेक्ट तिथं बस स्टँडवर पोहोचायला, किंवा काही ड्रोन घ्यायला, तर डायरेक्ट चाललात। इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू थिंग्स। इट इज द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन टू थिंग्स। समजतंय? हे कसं रॅन्डमली, हे रॅन्डमली, आणि हे काय? हे शॉर्टेस्ट आहे। हे सगळ्यात कमीत कमी डिस्टन्स बिटवीन टू थिंग्स। आणि हे बा, आपण इथून गेलो, त्याला काही डायरेक्शन होतं का पर्टिक्युलर? आपण कसं गेलो? घरून बाहेर निघलो, बाहेरून मेन रोडला गेलो, मेन रोडून त्या बस स्टँड पर्यंत गेलो। पण जेव्हा आपण डिस्प्लेसमेंट घेतो तेव्हा एक पर्टिक्युलर डायरेक्शनने, आपण स्ट्रेट लाईनने ह्या गोष्टी बस स्टँडकडे चाललो। काय आहे? डायरेक्शन आलं। तुम्हाला माहिती स्केलार क्वांटिटी म्हणजे काय? स्केलार क्वांटिटी म्हणजे द क्वांटिटीज विच हॅव ओनली मॅग्निट्यूड। ज्यांच्याकडे नुसतं मॅग्निट्यूड असतं, ज्यांची नुसती व्हॅल्यू असते की 1 आहे, 2 आहे, काहीतरी व्हॅल्यू नुसती ज्यांच्याकडे व्हॅल्यू असते त्याला स्केलार म्हणलं जातं। पण ज्यांच्याकडे काय असतं? व्हॅल्यू प्लस त्यांची काय असतं? डायरेक्शन असते। त्यांची द क्वांटिटीज विच हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन, म्हणजे त्यांच्याकडे काय असतं? मॅग्निट्यूड पण आहे आणि डायरेक्शन पण आहे। म्हणजे आपण जेव्हा डिस्प्लेसमेंट घेतो तेव्हा काय कराल? ह्या पर्टिक्युलर डायरेक्शनने डिस्प्लेसमेंट होत आहे, म्हणजे आपण हा व्यक्ती इथपर्यंत जातो एका डायरेक्शनने, म्हणजे द डिस्प्लेसमेंट मीन्स व्हॉट? इट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू थिंग्स, शॉर्टेस्ट इन स्ट्रेट लाईन, आणि त्याला काय असतं? डायरेक्शन असतं, आणि ते पण मीटरमध्ये मेजर केलं जातं। ठीक आहे, आपल्याला कळालं की द अमाऊंट ऑफ स्पेस बिटवीन टू थिंग्स इज डिस्टन्स अँड द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू थिंग्स इज डिस्प्लेसमेंट। कळालं? तर आता स्पीड काय? हे पहा, स्पीड ही डिस्टन्सच्या रिलेटेड आहे आणि व्हेलोसिटी ही डिस्प्लेसमेंटच्या रिलेटेड। कसं? कारण की जेव्हा म्हणतो आपण गाडी, आपली बाईक आहे आपल्याकडे, आपण काय करतो? समजा मी माझ्या परतूरपासून मी औरंगाबादला चाललो, किंवा तुमच्या गावापासून तुम्ही तुमच्या मेन सिटीपर्यंत, आपण काय म्हणतो? माझ्या गाडीची स्पीड, ॲव्हरेज स्पीड होती 100, आपण म्हणतो 50 होती। स्पीड काय? ही इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम। काय होतंय? डिस्टन्स म्हणजे काय? आपण काय करतो? आपल्या घरून बाईक काढली, काय त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे का? घरून बाहेर काढली, बाहेरून मेन रोडवरून हायवेन त्या पर्टिक्युलर गावाला, आपण इकडे गेलो, तिकडे गेलो, असं गेलो, तसं गेलो, त्याला काय पर्टिक्युलर डायरेक्शन नाही। आणि ते का दॅट इज द, आपण स्पीड कशी काढतो? इट इज द डिस्टन्स अपॉन टाइम। आपण ते जितकं डिस्टन्स कव्हर केलं, ते किती पण असू, ते 100 किलोमीटर असू, ते 10 किलोमीटर असू, 20 किलोमीटर असू, आपण आपल्या स्पीडोमीटर असतं, तिथं स्पीड काय दिलं असतं? व्हेलोसिटी का नसतं? कारण स्पीड कशी, याला पर्टिक्युलर डायरेक्शन नाही। इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम। म्हणजे एका सेकंदामध्ये, एका घंट्यामध्ये आपल्याला स्पीड दाखवली जाते। डिस्टन्स पर आवर स्पीड काय असते आपली? आपण म्हणलं 100 किलोमीटर आवर, समजा 80 किलोमीटर अंतर आहे, 80 किलोमीटरचा हायवे, आणि जर तो आपण एका घंट्यात पार
करतो, आपण एका घंटा तितका कव्हर करतो, तर आपण काय म्हणतो की माझ्या गाडीची स्पीड 80 km/h होती. म्हणजे इट इज काय, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे तितक्या किती डिस्टन्स किती टाइम मध्ये ट्रॅव्हल केलं, किती डिस्टन्स किती टाइम मध्ये ट्रॅव्हल केलं. याचा फॉर्म्युला काय, द स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. आणि ही पण तुम्हाला माहिती, स्केलार का म्हणलं तुम्हाला माहिती, कारण की याला पर्टिक्युलर डायरेक्शन नाही आणि याचं युनिट काय आहे, मीटर पर सेकंड. ठीक आहे. आता व्हेलॉसिटी म्हणजे काय तुम्हाला म्हणलं मी, व्हेलॉसिटीला काय असणार सांगा तुम्ही, काय असणार, त्याला पर्टिक्युलर डायरेक्शन असणार. सो इट इज व्हॉट, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट, इथे शब्द काय आला, डिस्प्लेसमेंट म्हणजे काय, द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू पॉइंट. द व्हेलॉसिटी अँड स्पीड मध्ये काय फरक असतो. आपल्या मोटर बाईकवर काय व्हेलॉसिटी मीटर नसतं, स्पीडोमीटरच का असतं, कारण की तिथं व्हेलॉसिटी नाही, आपण स्पीड मेजर करतो, स्पीडला डायरेक्शन नसतं पर्टिक्युलर, पण व्हेलॉसिटीला पर्टिक्युलर डायरेक्शन असतं. त्यामुळे व्हेलॉसिटी इज व्हेक्टर क्वांटिटी. व्हाय व्हेलॉसिटी इज व्हेक्टर क्वांटिटी, बिकॉज व्हेलॉसिटी हॅव डायरेक्शन. एखाद्या पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये होणारं ट्रॅव्हल, त्याला इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. म्हणजे याचं काय, आज आपण जर फॉर्म्युला काढायलो तर रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. जर ॲव्हरेज काढायला गेलं, आपल्या ॲव्हरेज व्हेलॉसिटी जर काढायची असली तर इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. इतक्या म्हणजे हा व्यक्ती ह्या इथपर्यंत एक स्ट्रेट लाईन मध्ये पोहोचायला आहे आणि त्याला ते किती टाइममध्ये, म्हणजे रेट ऑफ चेंज ऑफ टाइम नुसार त्याचा रेट कसा चेंज व्हायला, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. इट इज व्हेलॉसिटी इज नथिंग बट, वेग म्हणजे काय असतो, इट इज द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. मेन फरक काय, इथं डिस्टन्स आहे आणि इथं डिस्प्लेसमेंट आहे. आपल्या डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट काय पाहिजे आपल्याला, फरक काय, व्हेलॉसिटी ही व्हेक्टर क्वांटिटी आहे आणि स्पीड ही स्केलर क्वांटिटी. ठीक आहे, आपल्याला कळालं की व्हेलॉसिटी इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. ठीक आहे, नंतर आपण ओळखतो की ॲसेलरेशन काय आहे. आपण म्हणतो आपल्या गाडीला ॲसेलरेटर आहे, आपण म्हणतो ॲसेलरेटर. आपल्या स्कूटीला फक्त काय असतं, स्कूटीला ॲसेलरेटरच असतं, स्कूटीला गिअर नसतात. प्रत्येक गोष्टीला ॲसेलरेट करायला. ॲसेलरेशन म्हणजे काय, ॲसेलरेशन इज नथिंग बट द रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. काय होईल, व्हेलॉसिटी ही कोणत्या रेटनी चेंज होईल, काय इथं व्हेलॉसिटी काय चेंज होईल, व्हेलॉसिटी पण कोणत्या रेटने होईल. इट इज इंटरेस्टिंग, व्हेलॉसिटी ही कोणत्या रेटने चेंज होईल त्याला मेजर करण्यासाठी ॲसेलरेशन, त्याला म्हणतो आपण मराठीमधून प्रवेग म्हणतो किंवा त्वरण म्हणतो. काय होईल, व्हेलॉसिटी ही कोणत्या, म्हणजे काय होईल, आता हे बघा तुमची स्कूटी आहे, तुमची स्कूटी ही काय होईल, त्याची व्हेलॉसिटी आपण तुम्ही म्हणता ना, याला हे तर व्हेक्टर क्वांटिटी. जेव्हा तुम्ही हे करतात, ॲसेलरेट करतात, तेव्हा ते डिस्टन्स कसं स्ट्रेट लाईन मध्ये ट्रॅव्हल होतं ना, ते काय तिकडे जातं का, त्यामुळे ही व्हेक्टर क्वांटिटी, याला पण डायरेक्शन असतं. तुम्ही ॲसेलरेट करतात बाईकला, ती काय स्ट्रेट जाते, त्यामुळं acceleration is vector quantity because acceleration have direction आणि rate of change of velocity with respect to time. कारण की ही डिराइव्ड कशापासून झालेली, ही डिराइव्ड याच्यापासून झालेली, हे डिराइव्ड कशापासून झाले, याच्यापासून झालेले. म्हणजे acceleration का वेक्टर क्वांटिटी, कारण ती डिराइव्ड झालेली व्हेलॉसिटी ही वेक्टर क्वांटिटी, त्यामुळे acceleration पण ही वेक्टर क्वांटिटी. acceleration is nothing but the rate of change of velocity with respect to time is what, it is acceleration. acceleration ही वेक्टर क्वांटिटी आहे आणि त्याचं युनिट आहे मीटर पर सेकंड स्क्वेअर. आता एक सर्वात इंटरेस्टिंग थिंग, ह्या गोष्टी कळाल्या आपल्याला कळालं की डिस्टन्स इज नथिंग बट अमाउंट ऑफ स्पेस बिटवीन टू थिंग्स. दोन गोष्टीमधले जितकी जागा आहे, स्पेस आहे, त्याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स म्हणतो. आणि डिस्प्लेसमेंट इज द शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन टू थिंग्स किंवा द स्ट्रेट लाईन डिस्टन्स बिटवीन टू थिंग्स इज डिस्प्लेसमेंट. आणि याच्यापासून हे आलेलं इट इज काय, रेट ऑफ चेंज ऑफ, म्हणजे किती डिस्टन्स, म्हणजे हे एक काय स्पीड म्हणजे काय, किती डिस्टन्स किती टाइम मध्ये व्हायला कव्हर व्हायला, किती डिस्टन्स किती टाइम मध्ये आपल्या स्पीडोमीटर काय व्हेलॉसिटी स्पीड काय आली आपल्याला. व्हेलॉसिटी इज काय, द रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिस्प्लेसमेंट ही गोष्ट लक्षात ठेवा. ठीक आहे, आपल्याला ॲसेलरेशन काय, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता आपल्याला मेन गोष्ट, आपल्याला समोर न्यूटनचे चॅप्टर, न्यूटनचे तुम्हाला फर्स्ट न्यूटन्स लॉ, न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन थर्ड लॉ, याच्यामध्ये फोर्स ही गोष्ट खूप महत्वाची. व्हॉट इज फोर्स? फोर्स इज पुश ऑर पुल अप्लाइड ऑन द बॉडी, एक्झर्टेड ऑन द बॉडी. पुश ऑर पुल हे ठीक आहे, हे पहा
ह्या चॉकला काय करतोय मी उचलतोय, काय करतोय पुल करतोय, पुश दाबतोय किंवा उचलतोय, हे काय करतोय द पुश ऑर पुल अप्लाइड ऑन द बॉडी. काहीतरी मी अप्लाय करतोय नाही इथं, ठीक आहे, आपण काहीतरी अप्लाय करतोय, हे दाबतोय खाली जाते ही किंवा उचलतोय, काहीतरी जी गोष्ट मी अप्लाय करतोय द पुश ऑर पुल अप्लाइड ऑन द बॉडी, द थिंग विच इज, मी उचलण्यासाठी किंवा दाबण्यासाठी जी गोष्ट अप्लाय केली जाते त्याला म्हणतो फोर्स. तुम्ही म्हणता एखाद्या ऑफिसमध्ये, शानदार ऑफिसमध्ये जर गेला असतं तिथं असतं पुश असतं पहिलं आणि नंतर काय असतं, जेव्हा बाहेर निघायचं असतं तेव्हा पुल असतं. तेव्हा आपण हाताने जी गोष्ट अप्लाय करतो, जी गोष्ट आपण लावतो त्या गोष्टीला काय म्हणलं जातं फोर्स. द फोर्स इज व्हॉट द पुश ऑर पुल एक्झर्टेड ऑन द बॉडी. आपल्याला फोर्सचे खूप टाईप आहेत. ग्रॅव्हिटेशनल फोर्स, न्यूक्लिअर फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स, ह्या खूप मोठे फोर्स आहेत. पण फोर्स काय, पहिली गोष्ट फोर्स इज पुश ऑर पुल एक्झर्टेड ऑन द बॉडी, आणि ही पण आहे वेक्टर क्वांटिटी, आणि द युनिट ऑफ फोर्स इज न्यूटन, त्यालाच म्हणलं जातं kg मीटर पर सेकंड स्क्वेअर. खूप खूप धन्यवाद. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. खूप खूप धन्यवाद.